नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी भगवा ध्वज का निवडला हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया आणि त्यांच्या स्वराज्य स्थापनेत भगवा ध्वज स्वातंत्र्य आणि शौर्याचे प्रतीक मानला जातो. भगवा रंग हिंदू धर्मात त्याग, वीरता आणि आत्मसंयमाचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हिंदू धर्माला मोठा धोका होता. त्यामुळे धर्मरक्षणासाठी आणि राज्याची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी भगवा ध्वज निवडला. हा भगवा रंगाचा ध्वज आहे. हा ध्वज मखरुती आकाराचा आहे आणि महादेवाच्या अनुयायांच्या भगव्या रंगाचे प्रतीक आहे. भगवा किंवा केशरी हा हिंदू धर्मातील पवित्र आणि महत्त्वाचा रंग मानला जातो आणि शौर्याचे प्रतीक म्हणून चित्रित केले जाते. शीख धर्मात विशेषतः खालसा सैन्याद्वारे देखील हा रंग पवित्र मानला जातो. मध्ययुगीन इतिहासात भारतातील इस्लामिक राज्याच्या अधोगतीनंतर आणि मराठा साम्राज्याच्या उदयानंतर हिंदू राष्ट्रवादाचा उदय झाला आणि त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा रंगाचा ध्वज स्वीकारला. धन्यवाद.